हॅलो नमस्कार. श्री स्वामी समर्थ. माझ्या यूट्यूब चॅनलवर पुन्हा एकदा तुमचं स्वागत आहे. तर आज आहे रविवार. मी सकाळी लवकर उठले, आंघोळ केली आणि चहा केला. लगेच मुलीला उठवलं तर दोघीमधले फक्त मोठीच उठली आणि छोटी झोपलेलीच राहिली. मग तिचा ब्रश केला. ती ब्रश करताना खूप नाटके करत ती रडत पण होती. मग तिचा ब्रश केला, मग चहा केला. आम्ही दोघींनी दूध, चहा, बिस्किट खाल्लं. मला काल वाण भेटलं होतं, ते कप घेतला मी. मग सूर्याला जल अर्पण केलं, हळदी कुंकू लावून सूर्याची पूजा केली. मग मी तुळस लावली. मी सारखं तुळस लावते पण ती सारखी सुकूनच जाते. मग आज पण प्रयत्न केला, बघू आता कशी आहे तिथं. मग तुळशीची पूजा केली, हळदी कुंकू लावलं, अगरबत्ती ओवाळली. मी ओवाळताना लगेच खुशी म्हणते मला पण ओवाळायची. मग खुशीने पण ओवाळून घेतली आणि तुळस ठेवून दिली. आज खुशीला खूप लाड येत होता, माझा लाड करत होती. आणि इकडे देविकाचा चालला होता समोसे आणायचे म्हणून. मग आम्ही तिघी समोसे आणायला गेलो. बघू शकता तुम्ही, अशा प्रकारे त्या भाभी समोसे बनवता. आमच्या कॉलनीत आणून पण देता, फेमस आहे त्या समोस्यात. मग देवने समोसे घेतले होते आणि देव पिशवी घेऊन चालत होती. मग घरी आलो, समोसे घेतले प्लेटमध्ये आणि ह्या दोघीची मजा चालू होती खाण्यात, कारण त्यांना समोसे खूप आवडतात. रविवार आले की त्यांना आठवण येते समोसेची. मग आम्ही बाजारात गेलो भाजीपाला घेण्यासाठी. आज रविवार असल्यामुळं खूप गर्दा होता. बघू शकता भाजीपाला किती फ्रेश आहे आणि ताजा आहे. मग आम्ही भाजीपाला घेऊन घरी आलो. मला घरी जाऊन लवकर पूजा करायची होती सूर्यनारायणाची. आज पौष महिन्यातला शेवटचा रविवार होता. तर मग एक पाट घेतला, त्यावर सूर्यनारायण काढून घेतला. बघू शकता तुम्ही, अशा प्रकारे छान असं सूर्यनारायण काढून घेतला. रानूबाई काढून घेतल्या. बघू शकता अशा प्रकारे हळदी कुंकू लावून त्यांची पूजा केली. अक्षदा व्हायला फूल ठेवलं, दिवा लावून घेतला, दिव्याची हळदी कुंकू लावून पूजा केली. अक्षदा ठेवला, गणपती बाप्पा त्याच्यावर ठेवले, गणपती बाप्पाची पूजा करून घेतली. फूल ठेवला, गुळ खोबऱ्याचा नैवेद्य द्यायला. वस्त्रमाळा करायला घेतली मी. वस्त्रमाळा छान अशी करून घेतली सूर्यनारायणला आणि गणपती बाप्पाला. त्यांना गव्हाच्या ओंब्या, गाजर, हरभरा असं ठेवून दिलं. पूजेचं सामान, एक पाण्याचा तांबे घेतला, ते भरून ठेवला पाटावरती. खिचडीचं सामान ठेवून दिलं वरती, तांदूळ. मग लगेच आरती करायला घेतली मी आणि आरती करून घेतली देवांची. देवांना आरती दिली, माझ्या घरच्याला पण आरती दिली आणि लगेच मी नमस्कार करून घेतला. अशा प्रकारे माझी आजची देवपूजा झाली. छान अशी पुढी रांगोळी काढून घेतली, बघू शकता. मग गाजराचा हलवा केला मी नैवेद्यासाठी आणि जेवणासाठी वांग्याचं भरीत आणि बाजरीच्या भाकरी बनवल्या होत्या. आज रविवार असल्यामुळं कसा दिवस जातो कळतही नाही. तर खूप पसारा पडलेला होता, बघू शकता तुम्ही. सगळ्या घरात, किचनमध्ये सगळा पसारा झाला होता. मी सगळं आवरायला घेतलं. अगोदर किचनमधला पसारा आवरून घेतला. अशा प्रकारे माझी देविका माझी मदत करत होती. लगेच मी झाडू किचनमध्ये मारून घेतला, सगळीकडून आवरून घेतलं, बघू शकता. आणि हॉलमध्ये पण लगेच झाडू मारून घेतला. अशा प्रकारे भांडी घासायला घेतली. लगेच लवकर भांडी घासून घेतली, छान असं स्वच्छ धुवून घेतले. अशा प्रकारे स्वच्छ भांडी धुवून घेतले. लगेच फरची पुसून घेतली. काम आवरल्यानंतर आम्हाला चहा केला. मुलींसाठी छान असे मिठातले पोहे केले. मग इकडं भांडी सुकले होते म्हणून रॅकवर लगेच लावून घेतले. मग आम्हाला गार्डनला जायचं होतं. मग छान अशी मुलीची तयारी केली. इकडं आवरेपर्यंत हे दोघी तिकडं मस्त दोघींनी रेकॉर्डिंग करून ठेवली होती, व्हिडिओ बनवून ठेवला होता. छान असं डान्स करत होत्या, बघू शकता. देविका डान्स करत होती, खुशी मदत करत होती वाटतं. तर तिला खूप राग येत होता. मग इकडं आम्ही गार्डनला आलो तर बघू शकता तुम्ही खुशी कशी नाटकं करत आहे.
तिला जास्त वेळ खेळायचं होतं, रडत होती. मग आम्ही आता वेळेस पाणीपुरी खाल्ली. मग आम्ही घरी आलो. घरी आलो जेवण बनवलं आणि जेवण केलं. आजचा व्हिडिओ इथं संपला. आवडला असेल तर लाईक कमेंट करा. बाय बाय.